नमस्कार, तुम्ही बघताय मराठी विषय. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याची भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अजून विम्याचे पैसे आले नाहीत. किंबहुना या शेतकऱ्यांना विम्याची भरपाई दाखवली जात नाही किंवा त्यांना ती भरपाईची रक्कम दिसत नाही. आत्तापर्यंत खरीपातल्या कापूस वगळता सर्वच पिकांची भरपाई काढण्याचं काम सुरू झालं आहे. बहुतांशी रक्कम निश्चित झाली आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होते. मग आतापर्यंत नेमके कोणत्या कोणत्या पिकांची भरपाई काढण्याचे काम सुरू झालं आहे, आतापर्यंत किती भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली, त्यापैकी किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाली आणि ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही किंवा ज्यांना भरपाईची रक्कम दिसत नाही त्या शेतकऱ्यांचं नेमकं काय झालं, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की यंदा म्हणजे खरीप 2025मधील पीक विम्याची भरपाई मिळायला खूपच उशीर झाला. खरं तर ही भरपाई जानेवारीच्या आधीच मिळणं अपेक्षित होतं, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर झाला आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मागच्या 1-2 आठवड्यांपासून भरपाईची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. आता आपण जर जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विचार केला तर काही गावातल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे येत आहेत, परंतु काही गावातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होत नाही आहेत. अशी सध्या परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. परंतु ही भरपाई सरसकट सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होत नाही. गावातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होत आहे किंवा सोयाबीनसाठी जर एका गावांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असेल किंवा निश्चित झालेली दिसत असेल तर शेजारच्या गावांमध्ये ती दिसत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा जी भरपाई निश्चित केली जात आहे किंवा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ती पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे, म्हणजेच मंडळ पातळीवर ती मिळणार आहे. तुमच्या मंडळातली उत्पादकता नेमकी किती कमी झाली, ती उबाट उत्पादनापेक्षा किती कमी आहे, त्यानुसार तुम्हाला भरपाई सरसकट निश्चित केली जात आहे. आता भरपाईमधली जी तफावत आहे ती मुख्यतः तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती दाखवलं त्यानुसार ती तफावत आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच जर समजा एखाद्याचं क्षेत्र जास्त आहे आणि एखाद्याचं कमी आहे, त्या क्षेत्रानुसारच भरपाईमधली तफावत आपल्याला दिसणार आहे. पीक कापणी प्रयोगातून जी काही भरपाई दिली जाणार आहे त्यापैकी आतापर्यंत 1,300 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. यंदा खरीपामध्ये झालेल्या जवळपास 12,000 पीक कापणी प्रयोगापैकी 7,000 ते 8,000 पीक कापणी प्रयोगातून भरपाई काढण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यातून 1,300 कोटी रुपये भरपाई आत्तापर्यंत शेतकऱ्यांना निश्चित झाली आहे आणि त्यापैकी 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 28 एप्रिलपर्यंत जमा झालेत आणि उरलेले पैसे पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. हे 1,300 कोटी रुपये शेतकऱ्यांना जे काही मंजूर झाले आहेत त्यामध्ये सर्वाधिक भरपाई सोयाबीनसाठीची आहे. म्हणजेच सोयाबीन पिकामधून जे काही विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे ती जवळपास 1,146 कोटी आहे. म्हणजे 1150 कोटी रुपये एकट्या सोयाबीन पीक विम्याचे मिळणार आहेत आणि उरलेले केवळ 150 कोटी रुपये इतर पिकांच्या भरपाईसाठीचे आहेत. आता यामध्ये जर सुरुवातीला सांगितलं तसंच की कापूस पीक विम्याचे जे काही भरपाई काढण्याचं काम अजून सुरू आहे त्याची रक्कम अजून पुढे आलेली नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये कापूस पिकाची जी काही भरपाई आहे ती देखील काढण्याचं काम पूर्ण होईल, असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. मग आता आपण थोडक्यात आढावा घेऊयात की कापूस वगळता जे काही पिकांची भरपाई मंजूर झाली आहे ती नेमकी किती आहे. सोयाबीनची जी काही पीक विम्याची भरपाई आहे ती आहे 1,146 कोटी रुपये. त्यानंतर भातासाठी मिळणारी भरपाई आहे 72 कोटी रुपये. म्हणजेच आत्तापर्यंत जे काही 1,300 कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी 72 कोटी रुपये हे भात पीक विम्याचे आहेत. कांदा पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना 26 कोटी रुपये आत्तापर्यंत मंजूर झालेत, तर तूर पीक विम्यापोटी 19 कोटी रुपयांची भरपाई आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे. मका पीक विम्यापोटी 12 कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत. मूग नुकसानीपोटी म्हणजे जे काही पीक विम्याची रक्कम मिळणार आहे ती 8,78,00,000 रुपये आहे. उडीद पीक विम्याचे 8,33,00,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत आणि ज्वारी पीक विम्यापोटी 1,78,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. बाजरी पीक विम्यापोटी 1,01,00,000 रुपये आणि भुईमूग पीक विम्यापोटी 2,17,00,000 रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. आता आणखी काही पीक कापणी प्रयोगातून जे काही भरपाई काढण्याचं काम शिल्लक आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल, असं देखील कृषी विभागानं सांगितलं आहे. आता त्यानंतर आपलं कापूस वगळता इतर पिकांमधून जे काही एकूण भरपाई येईल त्याची माहिती आम्ही तुम्हाला त्यावेळेस देऊच.
कृषी विभागाने हे सगळे आकडेवारी आता केंद्रीय पोर्टलवर जे काम केलं जातं त्या संस्थेकडे पुढे पाठवलेली आहे आणि लवकरच कापूस पीक विम्यासाठी जी काही भरपाई निश्चित होईल त्याची देखील माहिती पुढे येईल। त्यावेळेस आपण कापूस पीक विम्याच्या आपल्या शेतकऱ्यांना नेमके किती पैसे मिळणार ते देखील त्यावेळेस सांगू। आता यंदा शेतकऱ्यांना अपेक्षा खूप होती, कारण यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। सोयाबीनचं उत्पादन कमी झालं आहे, जे काही उद्योग आहेत त्यांच्या अंदाजामधून पुढे आलेलंच आहे, परंतु सध्या बाजारामधली जी आवक कमी झालेली आहे त्यावरून देखील स्पष्ट दिसतंय की कापसाचं तसंच आहे। कापसाचे देखील उत्पादन कमी आहे, लागवड खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली होती असं चित्र नव्हतं, पण सोयाबीनची लागवड तर यंदा वाढलेलीच होती। असं असून देखील यंदा पीक विम्याची भरपाई मोठ्या प्रमाणात कमी मिळत आहे। मक्यापासून मिळणारी भरपाई देखील यंदा कमी आहे, म्हणजे जर आपण सोयाबीनचंच जर बघितलं तर मागच्या वर्षी तुलना केली तर ही भरपाई खूपच कमी आहे। सरसकट खरीपातून येणारी भरपाई यंदा खूपच कमी आहे। त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे पीक विमा भरपाई देण्याचं जे काही निकष आहे ते निकष यंदा बदललेले आहेत आणि हे निकष जर समजा पुढच्या वर्षी असेच कायम राहिले तर एक पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे, उत्पादन घटण्याचा अंदाज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा पीक विमा योजना ही अशीच कायम राहिली तर शेतकऱ्यांना 2026 मध्ये जो काही पाऊस कमी झाला होणार आहे या परिस्थितीमध्ये पीक विमा जी भरपाई मिळणार आहे ती खूपच कमी मिळणार आहे। त्यासाठी नव्यानं धोरणं राबवण्याची गरज आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता एकंदरीत यंदा खरीप पीक विम्याची जी काही रक्कम निश्चित झाली, मंजूर झाली आहे किंवा तुमच्या खात्यात जर खरीप पीक विम्याचे पैसे जमा झाले असतील तर यावर आपण समाधानी आहात का, की पीक विमा योजनेमध्ये नेमकं काय बदल करणं आवश्यक आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।